तर रत्नागिरीत पडणाऱ्या मुसळधार पावसानं काहीशी विश्रांती घेतली, मात्र अद्यापही रेड अलर्ट जारी आहे। जिल्ह्यात सरासरी 462 मिलीमीटर पाऊस पडलाय, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 13% पाऊस रत्नागिरीत मे महिन्यातच झालाय। गेल्या 8 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळालाय। रत्नागिरीतल्या नद्यांच्या पातळीत प्रचंड वाढ झाली। रत्नागिरीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी। गेल्या 8 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं आता काहीशी विश्रांती घेतलेली आहे। काल संध्याकाळनंतर पावसानं थोडी विश्रांती घेतलेली आहे। आज पहाटे जर पाहिलं तर सकाळपासून पाऊस हा गायब झाल्याचं चित्र सध्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतं। मात्र 8 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या नदी पात्रामध्ये कमालीची वाढ झालेली आहे। रत्नागिरीतल्या ज्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीमध्ये ही कमालीची वाढ झालेली आहे। काल गुहागरमध्ये हा मुसळधार पाऊस पडला होता। जवळपास 127 मिलीमीटर हा गुहागरमध्ये पाऊस पडला। त्याचबरोबर चिपळूणमध्ये देखील 81 मिलीमीटर हा पाऊस पडला। एकंदरीत या वर्षीचा पावसाचा जर विचार केला, गेल्या 8 ते 10 दिवसापासून रत्नागिरीमध्ये पाऊस कोसळतो आहे। जवळपास 462 मिलीमीटर सरासरी इतका पाऊस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।